सर्वांना हाय हॅलो नमस्ते. स्वाद फूड लाईव्ह या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण खूपच वेगळी रेसिपी बनवणार आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण शहाळाचं पाणी पितो आणि ती मलाई तशीच फेकून देतो. तर याच मलईचा वापर करून आपण एक भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एक पॅन तापायला ठेवलेला आहे आणि 2 चमचे एवढं तेल आपण त्यामध्ये तापून घेणार आहोत. त्यामध्ये ॲड करूयात चिमूटभर एवढी हिंग आणि 1 ते 2 बारीक चिरलेल्या मिरच्या. ह्याला अर्धा मिनिटासाठी परतून झाल्यावरती एक बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकूयात. कांदा आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटासाठी सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा सोनेरी रंगावरती आलेला आहे. तर आपण इथे मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये ॲड केलेला आहे. आता टाकूयात आपण सुके मसाले. तर मी इथे चिमूटभर हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि याला शिजायला झाकण लावून 2 मिनिटासाठी आपण ठेवून देऊयात. 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूयात. तर टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत शिजलेला आहे. आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं पाणी टाकून अगदी 3 ते 4 चमचे एवढं पाणी टाकून त्याला आपण परत 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. आता बघू शकता तुम्ही पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तर आता यामध्ये मी 1 ते 2 क्यूब एवढा गूळ खिसून टाकलेला आहे. आता हे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये भिजवून ठेवलेले 7 ते 8 पाकळ्या काजूच्या यामध्ये आपण ॲड करणार आहोत. त्याला पण एकदा मिक्स करून 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता तेल एकदम सेपरेट झालेले आहे आणि सगळ्या जिन्नस यामध्ये छान शिजलेले आहेत. तर या स्टेजला आपण यामध्ये मलईचे तुकडे ॲड करणार आहे. तर मी इथे 2 नारळाची शहाळ्यांची मलाई वापरलेली आहे. लांब लांब त्याचे पीसेस करून मी टाकलेले आहेत. तुम्ही इथे नॉर्मल पाणी सुद्धा वापरू शकता शिजवण्यासाठी किंवा तुम्ही जर शहाळ्याचं पाणी वापरलं तर एकदमच बेस्ट आहे. त्याच्याने स्वाद खूप छान येईल. तर आता आपल्याला हे 5 मिनिटासाठी शिजवायला ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी परत झाकण उघडून ढवळून घेऊयात आणि यामध्ये आता शहाळ्याचं दूध आपण ॲड करणार आहोत. तर मी अर्धा ग्लास एवढं ह्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे आणि याला परत 2 मिनिटासाठी आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. तर याला झाकण लावून आपण शिजत ठेवूयात. बघू शकता आपल्या भाजीला खूप छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला गॅस बंद करूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करून घेऊया आणि थोडं मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे. तर आपण हे सर्विंग बाउलमध्येही काढून घेऊयात आणि याला सजावटीसाठी वरतून थोडंसं खवलेलं नारळ, कोथिंबीर आणि पुदिन्याचं पान ठेवूयात. तर अशा पद्धतीने आपली शहाळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.